सगळ्यांना नमस्कार. शुभ दुपार. तर आता वाजले 12:30 आणि आत्या मग म्हणजे वाढू झालं कोथिंबीर काढायला आल्या होत्या. आज आहे गुरुवार, बाजारला जायचं होतं आणि माझं चाललं होतं घरचं काम. कपडेच आज उशीरपर्यंत धुवायला गेलेले होते त्याच्यामुळं आणि मला आणा यायला पण कोणी नाही. पोरं गेली शाळेत. बापूंना फोन केला तर बापूंचं ऊसाचं तोडायचं चाललं होतं आणि भाकरी हे सगळं माझ्या संग आहे. हो का अजून जेवायचंय. आत्या जेवल्या नाही तर मी जेवली नाही. आत्या रानात आल्या जेवल्या नव्हत्या म्हणून म्हणलं आपण कसं घरी जेवा म्हणून मी नाही जेवली. म्हणलं आपलं दोघी रानात बसून जेवा आणि ह्यांनी मला इथं सोडलं. ती होतं घरीच. परत ना ती म्हणलं राहू दे नको बोलू बापूंला, मला जेवू दे, मी तुला सोडतो इथं रस्त्यात. मग त्यांनी तिथं सडकाला सोडलं आणि आता चालली चालत. अजून कोथिंबीर काढायची. आता एकट्याची काय असेल 150 पेंडी 150-200 पेंडी काढायची. कोथिंबीर आता चांगली आली ना ऊसातली, तुम्ही आता काल बघितलं. आणि आता म्हणल्या दोघी काढू, बापूंला तर काय सवड नाही कोथिंबीर काढायला नाही आणि काय जायला पण नाही. काय करायचं, काम करावं लागते त्यांना. मला मम्मी म्हणलं त्यांना पाठदिशी मला नेऊन सोडा बाबा, उशीर झालाय. त्यांना पण जायचंय तिकडं, नवीन हॉटेलचं काम चालू केलं. आणि हो का ही ऊस गुरावाल्यांना आमच्या बापूने सगळ्यात देऊन टाकलं. हे अख्खच तुकडं दिलं ह्याकडंच त्याकडं एकराचं. दोघा जणांनीच घेतलंय गुरांसाठी. आणि नवीन लागण आहे. लागणीला फक्त 9वा महिना आहे. 9 महिन्याची लागण आहे. 9 महिन्यात एवढी लागण आहे. लय हात दुखायला लागलाय आता. हातात पिशवी नेऊन अवतार माझा असला म्हणतात. हॉटेलला 8 दिवस झाले हॉटेलला सुट्टे, कारण का इकडच्या हॉटेलचं तुम्हाला व्हिडिओ आता येतीलच ह्यांचं. आज गेले सगळं फायनल करून सामान हे टाकायला. आता इकडं चुलीवरचं जेवण मस्तपैकी सगळं तुम्हाला आता चुलीवरचं येणार. आता 15 दिवस काय हॉटेलला नाही काय नाही. आता संक्रांती ही वस्तू सगळं आपलं आता रानातलीच कामं करायची. ती हाय ती कामं भरपूर आहेत. कुरिअर टाकायची राहिल्यात, कुरिअर पॅकिंग करायचं, ते अमकं तमकं लय काय काय कामं आहे. हो का इकडे एक जण तोडलं. आत्या कुठं गेल्यात बघ. आधी जीव तू आणि मग कुठलं काढायचं. आत्या वाटतं हरभऱ्याची भाजी फुटते म्हणले असतात. काल सगळं लसूण खूप घेतलं. पर आपल्याला लसूण बघत काळा काळा दिसायला लागेल. इतक्या वाढू लागले चालत नाही. लय हात दुखायला लागलाय. अयो कालवून सांडण ना बटाटा भाजला होता चुलीत, ती पण आणला. आणि पातळ भाजी होती ती आणि बटाट्याची भाजी केली ते आणली. आता आधी जेव 12:30 वाजले. तिथून पुढं उरकायचं नाही असं द्या. चला म्हणलं आली रानात चालू गाडीत तर मी सोडवलं. बाकीचे काय काय काम असते घरचं पण बघावं लागते. सगळंच बघायचं म्हणल्यावर आणि आपल्या नवीन हॉटेलचं कामाचं पण हे तुम्हाला सगळे अपडेट राहीनच. तर असू द्या. आत्याचं काय चालतं तिकडं बघ. बापू सगळ्यात खाली तिकडं. आपला तिकडचा ऊस सगळा तोडून झालाय. आज फायनलच होईल. काल 2 टायल्या मोठ्या भरून गेल्या. आज 2 भारत्याला होते. सकाळ धरणच चालू आहे. बापू इकडंच आहे त्यामुळे बापूला व्हिडिओमध्ये पण नाहीत कालच्या धरण. आणि आजच्या दिवस पण सगळ्या माझ्या ताईसाहेबांना सॉरी बरं का. आजच्या दिवस पण मला कुरिअरला यायला नाही जमायचं, कारण का बापूंना टायमिंग नाही आणि ह्यांना काय करू. तुमच्या लेकाचं सवळं उरकाना जेवायचं नामकन फलानं ती झालं. परत ना तरी कपडे काढायची राहिली. सगळं आवारलं म्हणलं कपडे वाळले नाही. ती गैला ऊस ठेवलं, पान दाखवलं, ह्यांना जेवाय दिलं. परत ती भांडी उचलन ही करण आणि घराचं कुलप लावायची ही करायची. त्यांनी मग मला सडकल सोडलं. तिथनं पळत आली माहिती पण मला धाप लागली. इकडे म्हणलं मोठी गाडी आता आणावं तर वाळवाय जागा नाही, येणार पण नाही. मग म्हणून नाही आणली. चला आधी जेवून घेऊ, मला लय भूक लागली. या तुम्ही नाही जेवला म्हणून मी नाही जेवली. मी लय भूक लागली. त्यांच्या बरोबर जेवण झालं असतं पण नको म्हणलं. आता चला दोघी संगत जेवू, तुम्ही एकटं जेवण्यापेक्षा. आणि हरभऱ्याला आता घाट आले त्याच्यामुळे ही हरभऱ्याची काय आम्ही आता भाजी खुडत नाही. आणि सगळ्या ताईसाहेबांना ना संक्रांत झाल्यावर हरभऱ्याची भाजी सगळ्या मागत्या तेवढ्या सगळ्यांना हरभऱ्याची भाजी देणार आहे मी. होय आता देणार का नाही.
एक वापा आम्ही हरभऱ्याची भाजी खुडायला ठेवलाय स्पेशल एक वापा रोज सारखी भाजी खुडायची आणि ह्या बाकीच्या हरभऱ्यांना हो का फार घाट आले तुम्हाला खोटं वाटत असेल हो का दिसलं का तर अशा प्रकारे हे आमचं हे आहे आणि फुलं तर बघा किती आले ते हरभरा पण लागतो या वर्षभर घरी खायला तर असून द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा आता कोथिंबीरीचा व्हिडिओ काढलेला संध्याकाळ येईल तर येतात बापू ही वय आत्या चला की कशात टाकली तुम्ही काढून तिकडे ठेवली बरोबर एक एवढी एवढी ठेवा साईडला काय करायचं ती भाऊजाईला खायची भाजी 2 दिवस झाला फोन येतोय नाही आता आजची नाही उद्या करू उद्या कधी राहणार त्याची मी ती खुडून संध्याकाळनं जाताना उलीशी का होईना खुडून न्यावाच हा नाही मला उद्या टायमिंग नाही मला कुरिअर टाकायचे आहेत मला आता बाहेरच्या शिवाय टाकत्या काय आज पण राहिलं आता आज मला कुणी नाही नाही त्यांना मी म्हणलं तर ती म्हणलं आजच्या दिवस राहून दे मला काम आहे आजच्या दिवस बाय सगळ्यांना या जेवण करायचं चला